आणि फायनली माझे गणबाप्पा तयार झालेले आहेत। 7 फुटाची मूर्ती आहे आणि त्याचं मखर पकडून म्हणजे कमान पकडून एक 9 फुटापर्यंत आहे आणि छान अशी डिझाइन मी इथे केलेली आहे। आणि नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। आता निघाली आहे स्टॉलवर। आता वाजले आहेत 10 आणि आता चैतन्याला जेवायला सोडते आणि मग तो आल्यानंतर पुन्हा मी पाचवडला जाईल। माझ्या काल एकंदरीत 5 मूर्ती कंप्लीट झालेल्या आहेत। 2 ज्वेलरी आणि धोतर आणि 3 ज्या आहेत त्या फक्त धोतर होत्या। आणि आता रात्री मी ज्वेलरीची जी करायला घेतलेली म्हणजे ज्वेलरी आणि धोतर आहे तर ते आज मी कंप्लीट करेन आणि मग नंतर दुसऱ्या घेईन। आणि मोठ्या 3 मूर्ती आहेत त्या अजून मला करायच्या आहेत, त्यांना धोतरच नेसवायचं आहे। पण एक 9 फुटाची आहे, एक 11 फुटाची, एक 8.5 फुटाची आहे आणि एक 13 फुटाची आहे। तर अशा या मूर्तींना पण धोतर करायचं आहे। आणि अजून दुसऱ्या ज्या आहेत 6 फूट 7 फूट तर त्यांनासुद्धा धोतर आहे। आणि दिवस खूप कमी राहिलेले आहेत, मला पटापट हे सगळं आवरायचं आहे कारण आपले जे स्टॉलवरचे गणपती बुक होत आहेत तर त्याचंसुद्धा मला डेकोरेशन करायचं आहे। आता रात्री बसून मी एका मूर्तीला फेटा केला आणि ज्वेलरी केली थोडीशी आणि बाकीचे पॅच बनवून घेतले म्हणजे आज लागणाऱ्या मूर्तीची तिथल्या मोठ्या। तर त्यासाठी मग ते सगळं आवरून घेतलं आणि मुलांची मदत होते। चैतन्य दिवसभर स्टॉलवर थांबतो आणि छान प्रकारे स्टॉल सांभाळतो। माझं थोडं दुर्लक्षच झालं आहे पण चैतन्य सांभाळतो त्याच्यामुळे मला म्हणजे काही वाटत नाही। आणि आशू पण म्हणजे कॉलेजवरून येऊन स्वयंपाक वगैरे आवरून पुन्हा मला पॅच वगैरे बनवू लागते आणि खूप छान वाटतं म्हणजे मुलं ज्यावेळेस आपल्याला मदत करतात त्यावेळेस। तर चला आता निघाले आहे स्टॉलवर। आता थांबत नाही आहे कारण वेळ खूप होतो त्याला। तो आल्यानंतर मला पुन्हा पाचवडला जावं लागतं आणि तिथे गेल्यानंतर तिथली कामं चालू करायची। तर चला निघते आहे स्टॉलवर। किती बारीक सारीक कामं असतात आणि ही करावी लागतात। तर इथे बघा मी सोंडेवर छान अशी डिझाईन करते। खरं तर मला इथे व्हिडिओ करायला चान्सच नाही मिळत आहे कारण काय होतं की कामामध्येच पूर्ण बिझी राहते आणि एकटीच असल्यामुळे म्हणजे काम करायचं की व्हिडिओ करायचा, व्हिडिओ करायला कोणाला सांगायचा हा प्रॉब्लेम होतो। त्याच्यामुळे मी व्हिडिओ घेऊ शकत नाही पण इथे थोडासा व्हिडिओ घ्यावा म्हटलं कारण ही जी नक्षी आहे तर ती मी जी करते ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मी कशा पद्धतीने केलेलं आहे आणि त्याला किती वेळ लागतो। कारण प्रत्येक जो एक पार्ट असतो ना तो म्हणजे चिकटवायचा म्हटल्यावर त्याला तेवढा वेळ जातोच आणि ज्वेलरी म्हटल्यावर ज्वेलरीला खरंच खूप वेळ लागतो। आणि मी परिपूर्ण म्हणजे मी माझ्या पद्धतीने परिपूर्ण देण्याचा प्रयत्न करते। अगदी व्यवस्थित मला काम लागतं, केलं तर एकदम व्यवस्थित करायचं, नाही तर मग ते काम करायचंच नाही अशी माझी तरी पद्धत आहे। तर या पद्धतीने मी आता बघा म्हणजे इथे मी केलेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहेच, तुम्हाला पुढे जाऊन ते बघायला मिळणार आहेच। आणि ही ज्वेलरी जी आहे ते प्रत्येक पॅच बनवून घ्यायचं, त्यानंतर मग जेवढा भाग असेल तेवढ्या भागामध्ये तो पॅच बरोबर बसला पाहिजे त्या पद्धतीने ते करावं लागतं। आणि जसं कस्टमर सांगतील त्या पद्धतीने आपल्याला ते करून द्यावं लागतं। तर बघा किती बारकाव्याने म्हणजे इथे हे काम करावं लागतं आहे। मस्तच वाटते डिझाईन। आणि फायनली माझे गणबाप्पा तयार झालेले आहेत। 7 फुटाची मूर्ती आहे आणि त्याचं मखर पकडून म्हणजे कमान पकडून एक 9 फुटापर्यंत आहे आणि छान अशी डिझाईन मी इथे केलेली आहे। आणि हे खरंच खूप सुंदर दिसतं। हे मला अविनाश दादाने सांगितलं की ताई सोंडेवर असं करा म्हणून मी मग त्या पद्धतीने केलं, पण ते इतकं सुंदर दिसतंय ना आणि त्यामुळे मूर्ती अजूनच जास्त उठून दिसते। तर त्यासोबतच त्याचा जो धोतर आहे ते पण येलो कलरचं केलेलं आहे आणि इथे बघू शकता धोतरसुद्धा किती सुंदर झालेलं आहे। आणि मस्त आपले गणबाप्पा आता छान छान दिसतात। फक्त शेला टाकायचा राहिलेला आहे तर मुलं गेली आहेत शेलाला शिलाई म्हणजे लेस लावून घ्यायला, मग ते आल्यानंतर टाकल्यावर बघूयात अजूनच आपले गणबाप्पा छान दिसणार आहेत। तर तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि मूर्ती आवडल्यास मूर्तीला लाईक नक्की करा। चला आता या मूर्तीला सुरुवात करायची। मूर्ती आहे 9 फूट आणि पूर्ण उभी आहे मूर्ती, छान अशी कमळामध्ये आहे आणि याला आपल्याला छानसा आता धोतर करून घ्यायचा आहे। तर धोतराचा कलर जो आहे तो मी तुम्हाला दाखवते। हा आहे चिंतामणी कलर आणि याचा आपल्याला धोतर करायचं आहे आणि छान असं इथे कमळ तुम्ही ते बघू शकता। आता याला नंतर कलर वगैरे देऊन ते करतील व्यवस्थित आणि उभी मूर्ती आहे तर आपल्याला आता या मूर्तीवर काम करायचं आहे। तर चला बघूयात आपली ही गणपती बाप्पाची मूर्ती कशा पद्धतीने तयार होते ते। तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता ही जी मूर्ती आहे कमळात उभी आहे
कमळाचं फूल आहे आणि अजून इथे खाली शेड द्यायचा राहिला त्यांचा रंग, तर ते नंतर देतील. तर याला मी छानसं असं धोतर केलेलं आहे. 9 फुटाची ही मूर्ती आहे आणि धोतर बघा परफेक्ट मी म्हणजे जसं की कास्टाच आहे अशा पद्धतीत मी केलेलं आहे आणि छान अशी मागे मी कासपट्टीसुद्धा काढलेली आहे आणि एवढा सुंदर असा हा गणपती बाप्पा दिसतोय. आणि मुलांनी आत्ताच याला म्हणजे या पाकळ्यांना गुलाबी रंग दिलेला आहे आणि खूप सुंदर अशी तयार झालेली आहे. चिंतामणी कलरचं धोतर आहे आणि त्याचसोबत इकडे तुम्ही बघू शकता ही 13 फुटी मूर्ती आहे. 13 फूट आणि याचं मी हे धोतर केलेलं आहे आणि खूप छान वाटतं. एवढ्या मोठ्या मूर्तीचं मी पहिल्यांदाच धोतर केलेलं आहे आणि मला हे काम करायला मिळालं त्याबद्दल खूप भारी म्हणजे वाटतं. असं मस्त अशा या 2 मूर्ती आणि पलीकडची जी आपली राहिली होती ती, तर त्याचा मी उद्या व्हिडिओ घेईन. अशा पद्धतीने आज 3 मूर्ती माझ्या कंप्लीट झालेल्या आहे आणि आज अहो आलेले आहेत घ्यायला मग बघायला की त्यांच्या सौंनी काय काम केलंय नक्की हे पाहायला ते आले आहेत आज आणि अशा पद्धतीने मी हे काम केलेलं आहे. छान असे हे 2 गणपती आज मी रेडी केलेले आहेत आणि जो कालचा जो होता ज्वेलरी आणि धोतर करायचा राहिला होता तो मी कंप्लीट केलेला आहे. पण आता तिथे अंधार आहे, तिथे दिसणार नाही, त्याच्यामुळे मग मी तो उद्या आल्यावर तुम्हाला दाखवते. आणि अशा पद्धतीने हे 2 तरी आज फायनली माझे झालेले आहेत आणि मी खूप 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 खुश आहे की आज म्हणजे एवढ्या मोठ्या मूर्ती आणि वेगळं काहीतरी करायला मला मिळालं. खरंच. चला आता जाते घरी, खूप वाजलेले आहेत. आता वाजले आहेत 10:30 आणि घरी जाऊन जेवण करून परत बाकीची कामं करायची आहेत, म्हणजे घरच्या मूर्तींचं डेकोरेशन आणि पॅच वगैरे बनवायचे आहेत. तर चला निघते आहे घरी. चला जेवण झालेलं आहे, आली आहे उद्योगावर. आता तिकडच्या मूर्ती झाल्या, आता या जे इथलं आपलं बुक झालेलं आहे ना, तर त्याला ज्वेलरी करायची आहे, त्यासाठी आता बसते. तुम्ही बघू शकता या मूर्ती आहेत, तर यांना डेकोरेशन करायचं आहे. आता आपल्याला थोडंसंच करायचं आहे ज्वेलरी. तर आता पटकन वेळ न लावता ज्वेलरीला सुरुवात करते. बाकीच्या मूर्ती होत्या त्यांना थोडीशी ज्वेलरी होती, या मूर्तीला ज्वेलरी आणि फेटा होता. तर सुंदर असा फेटा मी बांधलेला आहे आणि नंतर पाठीमागे एक बाळकृष्णाचे आहे, त्याला आपल्याला पगडी करायची आहे.